नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी वैद्य प्रशांत दोनकर पाटील, डायरेक्टर श्री आयुर्वेदन पंचकर्म हॉस्पिटल, चंदननगर, पुणे. NMH अक्रेडिटेशन मिळालेलं आयुषमध्ये महाराष्ट्रातलं आपलं हॉस्पिटल हे पहिलं खाजगी रुग्णालय आहे. म्हणजे नॅशनल बोर्डाची मान्यता लागते ती. आणि दुसरं म्हणजे कॅशलेस मेडिक्लेमची सुरुवात जी देशातल्या आयुर्वेदामध्ये झाली ती आपल्या हॉस्पिटलपासून झाली 2018 पासून. मित्रांनो, आजचा जो विषय घेऊन आलेलो आहे तो रुमेटॉइड आर्थरायटिस किंवा आमवात. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतो आम म्हणजे काय. आम म्हणजे काय तर अपाचित आहाररस. आपण जो आहार घेतो त्या आहारापासून आहाररस तयार होतो. त्या आहाररसापासून शरीराचं पोषण होत असतं. काही गोष्टीमध्ये किंवा काही घटनांमध्ये अशा काही कंडिशन शरीरामध्ये घडतात की आपला आहार हा व्यवस्थित पचत नाही आणि न पचलेल्या आहारामुळे जो काही आहाररस तयार होतो तो अपाचित किंवा अर्धवट पचलेला आहार असतो. त्याला आम म्हणतात. शरीराच्या हालचाली ज्यावेळेला वाढतात किंवा नुकतंच जेवण केले आणि मी जर कामाला सुरुवात केली, मी पळायला सुरुवात केली, मी काही वेगळी धुनी भांडी जर एखादी करत असेल तर अशा व्यक्तींच्या मध्ये गडबड काय होते, अर्धवट पसलेला आहार सांध्यामध्ये जाऊन बसतो आणि आमवाताची निर्मिती करतो. त्या ठिकाणी वेदना उत्पन्न करतो, सूज उत्पन्न करतो. आता गोष्टी लक्षात घ्या, फरक कसा करायचा आहे. संधिवातामध्ये एकच सांधा म्हणजे गुडघा जर माझा दुखत असेल तर तो गुडघा माझा फक्त गुडघा दुखत राहील, तो सतत दुखत राहील, तिथं झीज झालेली असेल. एक्सरे केलं तर त्यामध्ये प्रॉपरली झीज झालेली दिसते आपल्याला. आमवातामध्ये आज माझा गुडघा दुखत असेल, उद्या माझा हाताचा मनगटाचा सांधा दुखेल, परवा परत पायाचा घोटा दुखेल. ही वेदना संचारी असते, ही वेदना फिरत असते. म्हणजे एका सांध्याकडून दुसऱ्या सांध्याकडे जातं म्हणून याला संचारी वेदना असं म्हणलं जातं. याच्यामध्ये सूज येते, याच्यामध्ये बारीकसा ताप येत असतो. त्याचबरोबर ही जी काही वेदना ही असह्य प्रकारची म्हणजे वृश्चिकदंशवत असा एक शब्द आलेला आहे. विंचाने डंक मारल्यासारखी असह्य वेदना असते. लोक रडतात येतात अक्षरशः. इतक्या असह्य वेदना आमवातामध्ये होत असतात. शरीर सुजलेलं असतं, गुडघे त्या सांध्यावरती सूज असते, टोचल्यागत म्हणजे विंचू चावल्यासारखी आग झाल्यासारखी वेदना होत असते. तो सांधा लालसर झालेला असतो. आर्तता आणखी एक लक्षण दिसतं बऱ्याचदा. ह्याच्यामध्ये आणखी डिफरन्शियल डायग्नोसिस कसं करायचं तर काही रक्ताच्या याच्यात तपासण्या असतात. त्याच्यामध्ये स्पेसिफिक CBC तुमचा केला जातो, ESR तुमचा वाढलेला असतो, इन्फ्लॅमेटरी मार्कर जे शरीराचे आहेत ते सगळे वाढले असतात, CRP वाढलेला असतो, RA फॅक्टर या केसेसमध्ये पॉझिटिव्ह येतो. काही केसेसमध्ये CRP आणि ESR वाढला असतो पण RA निगेटिव्ह येतो. असा पेशंट सिरो निगेटिव्ह रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणून ट्रीट केला जातो, कारण याची लक्षणं जशीच्या तशी आमवाताची असतात, फक्त RA निगेटिव्ह आलेला असतो. म्हणून तो पेशंट संधिवातात न घेता रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणूनच गृहीत धरावा लागतो किंवा आमवात म्हणूनच त्याला ट्रीटमेंट करावी लागते. तिसरी गोष्ट, आणखी काही महत्त्वाच्या तपासण्या येतात. ANA आणि NT-CPP नावाच्या काही तपासणी याच्यामध्ये येतात. बरेचसे वैद्य ते करत नाही, पण आपल्याकडं ॲज अ हॉस्पिटल किंवा प्रोटोकॉल सगळे असल्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली करून घेतो आणि मेडिक्लेममध्ये ते फायद्याचं वाटतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचे त्यांचे मार्कर्स असतात. तर त्याचं टायटर किती वाढले त्यानुसार ट्रीटमेंटची कंडिशन बदलते. संधिवातामध्ये जे मी सांगतो नेहमी की तेलाने मालिश करा. आमवातामध्ये तर गडबड होते. सुरुवातीच्या अवस्थेत ज्यावेळेला सामता जास्त असेल त्यावेळेला डिरेक्टली तेल वापरता येत नाही, तर तिथं कोरडा शेक द्यायला लागतो. म्हणजे नॉर्मली पाण्याने शेकलं किंवा शालिशिष्टिक पिंड स्वित केलं की वेदना थांबतात, तर तसं नाही करता येत. इतर रुटीनला जे काही तेल वापरलं जातं त्यातलं एकही तेल आमवातामध्ये चालत नाही. आमवाताची काही स्पेसिफिक विशिष्ट तेल आहे, त्याच्यामध्ये आपले वातुर्ण ड्रॉप किंवा सॅटिवास पेन ऑइल येतं. ही तेलाने मालिश केल्या तरच आमवाताचा त्रास कमी होतो. आता अदरवाईज जर रुटीन जर तेल तुम्ही नारायण तेल किंवा सैंधवादी तेल कुठलं जरी वापरलं तर वेदना वाढणार आहेत, कारण ऑलरेडी तिथं आम साठलेलं आहे. तिथं स्नेह दिला म्हणजे तेल लागलं तर वेदना वाढतात. यामुळे इथं ट्रीटमेंट बदलते. दुसरी गोष्ट म्हणजे आमवातामध्ये काय असते तर वैतरण बस्ते येतात. गोमूत्राच्या काही काड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बस्ते असतात. त्याला एक वैतरण बस्ते नावाचा आणखी एक प्रकार आहे, तो आपण त्यामध्ये वापरतो. आणि त्यानंतर निर्वाणी पाचन पूर्ण झालं की मग निर्वाणी अनुवासन बस्ते याच्यामध्ये येतात. पिंडस्वेद येतो, तो पण कोरडा द्यावा लागतो. सर्वांग स्नेहनस्वेदन औषधी तेलांनी सिद्ध तेलांनी आमवाताच्या त्याचा मसाज असतो, स्टीम असतो. ही त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट झाली. आणि औषधं मात्र साधारणतः 3 ते 6 महिने औषध खावे लागतात, कधी कधी वर्षभर सुद्धा. आमवातामध्ये आणखी एक वेगळी कंडिशन येते. बऱ्याचदा आमवात झाला की तुम्ही लोक रुमेटॉलॉजिस्टकडे जाता, ते व्यवस्थित औषध चालू असतात, त्यांची स्टेरॉइड्स लॉंग टर्म चालू असतात. अशा पेशंटला मात्र बरं व्हायला कालावधी लागतो, कारण ती डिपेंडन्सी एकदा स्टेरॉइडची आली तर पेशंट प्रॉब्लेम करतो. त्यामुळे त्याला आपल्या आयुर्वेदिक औषधामध्ये मला गोल्ड कंपाऊंड वापरायची गरज पडते. बऱ्याचदा म्हणतात आमवाताची सर औषधं महाग का होतात. जर तुम्ही ऑलरेडी ॲलोपॅथिकडे औषधं घेतली असेल, रुमेटॉलॉजिस्ट औषधं घेतली असेल, त्याबाबत तुम्हाला SUQS पासून म्हणजे अँटीमलेरिया ड्रग पासून ते स्टेरॉइडपर्यंत सगळं काय दिलेलं असतं. आणि ही औषधांची सवय ही तुमच्या शरीराला अत्यंत घातक असते. कधी पण लक्षात घ्या,
तुम्ही त्या रुमॅटिककडे गेले न्यूरोलॉजिस्टकडे, तर तो बाबा तुमचं लिव्हरचे फंक्शन करत असतो, कारण त्याची जी औषधं आहेत ती लिव्हरला सगळे डॅमेज करून ठेवतात. अशा वेळेला त्याकडे मॉनिटर करणं, लक्ष ठेवणं गरजेचं असतं. म्हणून ती औषध बरं डायरेक्टली आपल्या बंद करता येतात का? नाही करता येत. त्याच्याच सल्ल्यानं त्याने ज्या पद्धतीने औषध चालू केली तशीच ती औषधं जसं जसं तुम्हाला फरक पडत जाईल तसं म्हणजे आयुर्वेदिक औषधं एक वेळ चालू असतात, एकाच वेळी ॲलोपॅथी औषध चालू असतात. सायमल्टेनियसली जसं जसं फरक पडत जाईल तसे ॲलोपॅथीचे जे डोसेस आहेत आपल्याला कमी करावे लागतात आणि स्टेप बाय स्टेप ती औषधं टॅपर करून काढावी लागतात. डायरेक्ट ॲलोपॅथीची औषध आपल्याला ह्या केसमध्ये बंद करता येत नाहीत. जर तुम्ही त्रास चालू झालाय आणि त्याच्या सुरुवातीला जर आपल्याकडे आले तर मात्र तुमची औषध आपल्याला ॲलोपॅथी एकही न देता आयुर्वेदावरती पूर्णतः शिफ्ट करून तुम्हाला ट्रीटमेंट व्यवस्थित करता येते, त्याला अडचणी येत नाही. पण तुम्ही आधी ॲलोपॅथी औषधं घेतली आहेत आणि मग आयुर्वेदाकडे आल्यात तर मात्र रुमॅटिक आर्थरायटिसमध्ये डिरेक्टली कुठले औषध बंद करता येत नाही, ते स्टेप बाय स्टेप टॅपर होणार आहे. आता आणखी एक प्रश्न हा कधी होतो? हा नॉर्मली तरुण वयासाठी, पण आत्ता चिकनगुन्यामध्ये आपल्या भागामध्ये थैमान घातलं महाराष्ट्रामध्ये 2013 पासून गोष्टी मी समोर पाहतो मागच्या 10-12 वर्ष. तर त्या चिकनगुन्यासारख्या आजारामुळं इन्फ्लेमेटरी मार्कर्स वाढत आहेत आणि आमवाताची उत्पत्ती होताना दिसत आहे. ती अगदी ओल्ड एज पेशंटमध्ये सुद्धा, म्हणजे दर दिवसाला 2-4 तरी पेशंट येऊन समोर धडकतात की सर चिकनगुन्या 2 वर्षापूर्वी होऊन गेला आणि एज असं 60-70. त्या पेशंटला सुद्धा आमवाचा त्रास होताना दिसत आहे. त्याला ही ट्रीटमेंट हीच असणार आहे. चिकनगुन्या झालं, टायफॉईड झालं, मलेरिया झालं, ह्या आजारावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पथ्यपाणी जर नाही पडलं तर आमवात त्रास देतो. त्याच्या पलीकडे आणखी एक गोष्ट आहे, ही गोष्ट मेडिक्लेममध्ये कव्हर होते का? हो, हे सगळं 100% मेडिक्लेममध्ये कव्हर होतं, पण त्यासाठी तुमचं डॉक्युमेंटेशन व्यवस्था असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पॉलिसीमध्ये त्या आयुष ट्रीटमेंट म्हणजे आयुर्वेद ट्रीटमेंटसाठी कव्हर असणं गरजेचं आहे. आता नॉर्मली सगळ्या कंपन्यांमध्ये आलेलं आहे, पण तशी अडचण येत नाही. पण तुमचं पेपरवर्क व्यवस्थित असलं पाहिजे. तुम्ही जर जेवढे पेपर्स व्यवस्थित जपून ठेवले असतील घरातले जुन्या ट्रीटमेंटचे तुमच्या, तर आपल्याला मेडिक्लेमला त्याचा फायदा होणार आहे. आयुर्वेद उपचार हे तुमचे सगळेच्या सगळे मेडिक्लेममध्ये आपल्याला बसवता येतात किंवा ते होतात. तुम्हाला शक्यतो बाकीचा खर्च काही येत नाही. या गोष्टी सोप्या आहेत, व्यवस्थित सांगितलेल्या आहेत, लक्षात घ्या. त्या पद्धतीने आपल्याला ते ट्रीटमेंट करता येईल. काही शंका असेल तर आम्हाला प्रश्न विचारा. धन्यवाद.